या ना किती वेळ झाला, मी वाट पाहून राहिली ना. आता करणार आहे पापड रोल. ही सुद्धा मी एक रेसिपी पाहूनच करते. हॅलो, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग गाईज. संडे स्पेशल मध्ये स्वागत आहे. कशा आहे तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही चांगलं स्वस्त राहा, मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. सो आज संडे स्पेशल आहे. संडे स्पेशल मध्ये काय काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. काय काय ऍक्च्युअली नाश्ता काय करणार आहे हे सांगणार आहे. तर आता संडे आजशीच तर तुम्हाला माहितीच आहे. आम्ही सुद्धा 9 वाजता उठलेलो आहोत आणि अजूनपर्यंत नाश्त्याची सोय लागलेली नाही आहे. सो मी काल गेली होती सामान घ्यायला, ग्लोसरी घ्यायला गेली होती, डीमार्टला गेली होती. तिथे मला दिसले आलू टिक्की आणि बर्गरचे बन दिसले. तर मी विचार केला की चला संडेला आपण बर्गर खाऊ, घरचा बनलेला ऍक्च्युली. आणि एक नवीन रेसिपी आहे पापडची, ती मी आज ट्राय करून बघणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. चला पटापट आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो हे बघा, हे आहे बर्गर बन. ऍक्च्युली मला हे 4च भेटलेले आहे. मला थोडे जास्त हवे होते पण नेमके मला हे 4 भेटलेले आहे. आता मी माझ्या हस्बंडला ना शॉपिंग करून बघते. कांदा, टोमॅटो आणि कॅबेज. इथे सगळं बर्गरचं सामान मी रेडी करून ठेवलेलं आहे. आणि हे हस्बंड बोवा आहे माझे, की मॅचेस पाहून झालेले आहे. 10 वाजले खायला, खाता 10:30 वाजते. पटकन रेडी नाही. पाडला कांदा बेसिंग मध्ये. साफ सुथरा आहे, मला खूप छान वाटत आहे. त्याला ती साफ करीन मी. चाकू धुवून घ्या चांगलं. काय जा खूपच जो नको माझ्या पोटात. करणं नाही घेणं काही नाही. चिडचिड करा दिसते किचन मध्ये. तुम्ही दाखवू का तुम्हाला माझे हजबंड कसे आहेत? तर राग आहे त्यांना. तर तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण बर्गरचं सामान रेडी आहे. इथे मी पत्तागोबी घेतलेली आहे, सर्कलमध्ये अनियन चॉप करून घेतलेलं आहे, व्हेज मेयोनीज घेतलं आहे, चीज स्प्रेड घेतलेले आहे आणि आलू टिक्की घेतलेली आहे. आणि कढईला ऑलरेडी तेल मी तापायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता टिक्की फ्राय करून घेणार आहे. आणि याला छान अशी अलटून पडून याला ब्राऊन होऊ द्यायचे, जास्त जळू नाही द्यायचे याला, मीडियम फ्लेमवरती. आता बर्गर कसे करायचे हे आता आपण बघूया. मी इथे 2 बर्गरचे बन घेतलेले आहेत, ज्याला की मी मध्यातून कट करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती मेयोनीज टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे बर्गर रेडी आहे. काय आता करणार आहे पापड रोल. ही सुद्धा मी एक रेसिपी पाहूनच करत आहे. बघूया जमते का ते. इथे घेतले मी 3 मूग पापड. एका प्लेट्समध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये हे पापड सोक करायचे असे तऱ्हेपणे पूर्ण, जेणेकरून थोडे नरम पडले पाहिजे. असेच करून दोन्ही सुद्धा तसेच करायचे. आलटून पडून याला पूर्ण नरम करून टाकायचं. पूर्ण नरम झालेले असे, तुटले नाही पाहिजे, हलक्या हाताने करायचे. आता दोन्ही मूग पापडवरती 1-1 चम्मच बटर लावायचं. याला पूर्ण पसरवून घ्यायचं. इथे टाकायचं चीज. दोन्ही पण स्प्रेड करून टाकायचं. टाकायचं चिली फ्लेक्स. ऑर्गेनो रोल करायचं.
हलक्या हाताने करायचं जेणेकरून चिपकले नाही पाहिजे. मी इथे बघू शकता आपले पापड रोल रेडी आहे. आता याला 2 भागामध्ये डिवाइड करून घ्यायचं आणि याला मस्त कट करून घ्यायचे आणि मस्त गरमागरम पापड रोल रेडी आहे. तुम्ही पाहू शकता आतमध्ये चीजसुद्धा छान मेल्ट झालेलं आहे. जे चिली फ्लेक्स आणि जे ऑर्गॅनो टाकलं आहे ते सुद्धा छानपैकी दिसून राहिलेलं आहे गाईज. आणि छान मस्त सकाळचा नाश्ता रेडी आहे, बर्गर विथ पापड रोल. सो गाईज तुम्ही सुद्धा या खायला आणि मी सुद्धा टेस्ट करून बघते की कसे झाले आणि तुम्हाला मी नक्की सांगते खाऊन आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. सो गाईज फायनली बर्गर पापड रोल रेडी आहे आणि बापले का आता मी पहिलेच जेवून दिला तर म्हटलं गरम गरम खा. बर्गर बघा, बर्गर तुम्हाला बर्गर दाखवते बघा कसं चीज स्प्रेड. आता मी खाऊन बघते. सगळ्यात पापड रोल खाणार आहे. ठीक आहे. काय मी पण रेसिपी पाहूनच करून बघितलं. रेसिपीमध्ये जितके चांगले दिसत होते तेव्हा ते दिसून नाही राहिले. मग क्रंची वाटतात. आता मी तुम्हाला बर्गर खाऊन दाखवणार आहे. मस्त झाला. एका बर्गरने म्हणजे पोट भरून जाते पुरं. करता करता 11:30 वाजते. तो मी बर्गर खाते. तुम्ही पण या खायला आणि व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. बाय बाय गाईज.